संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरणामध्ये निघालेल्या जन आक्रोश मोर्चातील आंदोलक स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीमध्ये असतानाच मृत्यू झाला होता आणि ही फक्त आणि फक्त हत्याच आहे आणि त्याला जबाबदार पोलिसांवर हत्याचा गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबन करून अटक करण्यात यावा व स्मृतिशेष सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराला तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी। त्याचप्रमाणे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूंवर कारवाई न करता या घटनेचा निषेध करणाऱ्या अनेक आंबेडकरी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ते गुन्हे मागे घेण्यात यावे। माथेफिरूंवर तत्काळ सदरील घटनेला दोषी असल्याने ग्राह्य धरून कायदेशीर कारवाई करून मुख्य सूत्रधार यांना देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी, अशा सर्व मागणीला घेऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। तर यासोबतच तत्काळ कारवाई न झाल्यास सामाजिक एकता मंच आमगावच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आंदोलकांना दिला आहे। तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्रीचे नावे निवेदन देण्यात आले आहे।